नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे चिरोटे। मी एक वाटी इथे मैदा घेतलेला आहे, चिमूटभर मीठ आणि तुपाचे मोहन घालणार आहे। देशाला छान स्मॅश करून घेऊयात। मोहन असं व्हायला पाहिजे, मुठीमध्ये आपण घेतला ना आटा तर थोडं बांधून व्हायला पाहिजे, एवढा आपल्याला मोहन टाकायचं आहे आणि घट्टसर मळून घेऊया। थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटं मुरायला ठेवूयात आटा। आपलं ना पीठ छान मुरलेलं आहे चिरोट्याचं। आपल्याला ना चिरोट्यासाठी साठा तयार करायचा आहे। त्यासाठी मी घेणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा तूप आणि छान मिसळून घेऊया। तर थोडंसं आपण याला गरम करू शकतो 2 सेकंद। आणि आपला जो साठा आहे ना तो छान फेटून घ्यायचा आहे, फ्लफी करायचा आहे। आपण ना याची आता मोठी पोळी लाटून घेऊया, पातळशी तांदळाच्या पिठावरती लाटून घ्यायची आहे। परत एक पोळी लाटून घेऊया। एक झाली, 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे छान व्यवस्थित। आता ना आपण पोळीला छान साठा लावून घेऊयात, म्हणजे छान आपले पदर सुटतील। छान मस्त चारही बाजूने लावून झालेला आहे व्यवस्थित। पण इथे याच्यावरती पोळी टाकून घेऊया, परत राहिलेला साठा पसरून घेऊया। थोडं तांदळाचं पीठ ना आपण भुरकवूया, जास्त नाही। साखरेची पावडर करूयात, त्यामध्ये एक वेलची टाकूयात। पहिल्यांदा आपण स्लो ठेवायची आहे गॅस, म्हणजे पदर व्यवस्थित सुटतात। नंतर गरजेनुसार मोठी करायची।